आली आली रेस आली 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 पाले आले आले पाले चला फास्ट 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 कमान कमान जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे फास्ट फास्ट जाऊ दे जरा चला 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 आता फास्ट 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 जाऊ दे फास्ट जाऊ दे फास्ट जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे फुल गर्दी आहे त्याच्या मागे हा बघा थर्ड तिसऱ्यांदा अटेम्प्ट त्यांनी केलाय हे बघा मंडळी आता बघताय तुम्ही आता जो फायनलचा इव्हेंट होता थरारक असा इव्हेंट होता सायकलिंग रेस एकदम भन्नाट झाली आणि त्या भन्नाट रेसचा विनर आहे नाव सांगा ना प्रांजल अजित पाटील आणि हे ओपन कॅटेगरीचे हिरो बघताय तुम्ही ही कस्टम पॉईंटची रेस आहे ती खूप मोठी रेस मानली जाते मुंबईची सर्वात मोठी रेस मानली जाते मला एक गोष्ट सांगायची आहे पंकजचा आज यावेळेस थर्ड टाइम आहे थर्ड पोडियम मीन्स थर्ड इयर आहे विनिंगचं हो माय गुडनेस आणि हे दोघं मित्र आहेत हिने फर्स्ट प्राइज मिळवलाय महिलांमध्ये असतो की त्याचं बघून आपण फॉलो करतो असं तुमचा हिरो कोण आहे हो माय गुडनेस तुमचे वडीलच तुमचे हिरो आहेत ओके ओके आणि त्यांचं ते सायकलिस्ट होते का हो ते सायकलिस्ट होते त्यांना बघूनच आवडायला लागलं असं हे फर्स्ट प्लेस घेणं इझी टास्क नाही आहे पेशन्स लागतात खूप सारे त्याच्यानंतर कष्ट केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात रोज प्रॅक्टिस करायची आणि कधी पण हार नाही मानायची खूप महत्त्वाचा त्यांनी पॉईंट मांडलाय कधी हार नाही मानायची एकदा जरी पहिल्यांदा तुम्ही हार मारला चालेल पण पुन्हा पुन्हा ट्राय करत राहायचा हा खूप महत्त्वाचा संदेश आहे मंडळी यानंतर आली आली रेस आली 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 पाले आले आले पाले कसं पालट एक नंबर 2 नंबर 1 2 तीन घेतलेला दिला तीन लक्षात घ्या तीन नंबर घ्यायचा आहे काय करायचं
पुढील ग्रुप आहे सिद्धार्थ दवंडे, भांजे, मानम. 3 नंबर घ्यायचे आहे. नाव सांग ना. सिद्धार्थ दवंडे आमच्या दुसरा ग्रुप आहे विजय. सिद्धार्थ दवंडे, शुभेच्छा. सिद्धार्थ दवंडे 1 नंबरला या. हातवर करा. 1 गेल्या नंबर वर्षी घ्या. पण विनर आहे त्याच्या आदल्या वर्षी पण विनर आहे. आता त्याचा 3rd अटेम्प्ट आहे. हॅट्रिक सिद्धार्थ दवंडे 1 नंबरला क्या या. बात है. हॅट्रिक मारली. 2 नंबर कोण? 2 नंबर प्रणिमणी नारायण नाडार. 2 नंबरला या. मारुती जगजापे, 3 नंबरला या. सेकंड प्लेस था क्या रनर अप. सो मंडळी सेकंड 4 प्लेसला नंबरला या. होता आणि हा 3दा हॅट्रिक मारणार आहे. 3रे अटेम्प्ट आहे. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. महादेव आत्माराम डोईघोडे सर 5 नंबरला या. ओजस भाणंग लाईनवर सर या. आपलं नाव काय. लवकर लाईनवर या. हा मारुती जगजापे. 6 नंबर या. आपका नाव. रणजित पाटील. आणि सर आपलं नाव. शहादेव डोळफोडे. नाव काय तुझं. शिवाजी गंगाराम पारधी. नाव काय? 8 नंबर घ्या. शिवाजी पारधी हातवर करा. 8 नंबर घ्या. 8 नंबर. 7 नंबर कोण आहे. 7 नंबर बाद झालेला आहे. नाही आहे. 7 बाद झालेला आहे. परत चेक करा. 3 घेणार. झिगझॅग. एक मिनिट हा. नंबर द्या. तुझ्या धर्मेंद्र परब आहे का. आहे का. नाव सांगत जा. आर्यन सचिन गुलवडे. निर्वी पाटणे. किती वर्ष. 10. देवांश बिपिन ठाकूर. निर्वी पाटणे आहे ना. स्वराज आंबरे. स्वराज आंबरे हातवर करा. नाव सांगा. सोजस धर्मेंद्र. स्वराज आंबरे 5 नंबर द्या. स्वराज आंबरे. सिद्धांश दिनेश सावंत. नाव 6 नंबरला द्या. 6 नंबरला या. वय. 6 नंबरला या. 10. गार्गी पाटील 7 नंबरला आहे. गार्गी पाटील. गार्गी पाटील कुठे आहेत. नाव. स्वराज. आहे का. आई वडील का तुम्ही. गार्गी पाटील हातवर करा. आराध्य पाटील. 8 नंबरला या. ओके चला परत चेक करा. समीर परत चेक करा. नाव सांग. 4, 5, 6 आराध्य या पाटील. क्रमांकाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येईल याची नोंद घ्यावी. नाव सांग. गार्गी सुदर्शन पाटील. दारजी. तुझं. सिद्धांत दिनेश सावंत. परत चेक कर. आर्यन सचिन कलवाडे हातवर कर. ओके आहे का. 2 नंबर देवांश ठाकूर ओके आहे का.
मागील पायलट काळजी घ्या, शेवटच्या पायलट पर्यंत राहायला पाहिजे, एवढी काळजी घ्या आपण. मंडळाचे रमेश मंडळी आता ही फायनल आहे. झेंडा दे दे. फायनलला सुरुवात होते. लहान मुलांची रेस बघताय तुम्ही. काही करू नका, कोणी लहान मुलं आहेत, पाठीमागील पायलट, पुढील पायलट मुलांची काळजी घ्या. नंबर सगळ्यांनाच पाहिजे. ठिकाणी बाजूला व्हा. आपल्याला नम्र विनंती करत आहोत, लहान मुलं आहेत, स्पर्धा होत आहे, बाजूला व्हा. लहान मुलांची पाठीमागील पायलटने काळजी घ्या. लक्ष ठेवा. 3, 2 हे हा क्लिअर करा. गाड्या थांबवायच्या आहेत, सारंग वडापावच्या इथे गाड्या थांबवायच्या आहेत. टाळ्या स्वागत करा, टाळ्या स्वागत करा. अंडर 10 फायनल. अनुज गौड, अनुज गौड एक नंबरला या, एक नंबरला या. बघताय तुम्ही अंडर 14ची रेस आता चालू होते. अंडर 14 अर्णव कुडाळकर अंडर 14 फायनल. 2 नंबरला या, 2 नंबरला. अनमोल नागवेकर 6 नंबर आहे का? 6 नंबर. नाम क्या तेरा? अंजुरा बागवे 7 नंबर आहे का? बरोबर ना? क्या नाम? अथर्व भोसले 8 नंबर आहे का? हाँ? 8 नंबर ओके. चेक कर, कमरेला लाव. विराज नाडर वरती नाही पाहिजे, खांद्यावर. 9 नंबर आहे का? 9 नंबर आहे? आर्यन अरुण 9 नंबर आहे का? ओके. हे कमरेवर चेक कर, कमरेवर चेक कर. नाम बदल ना. लावायला सांग. अर्णव. जीविन. अंडर 10 उत्तेजनाचे पारितोषिक आर्यन कलवाडे, देवांश ठाकूर आणि नाव? प्रदेश परब या खेळाडूंना उत्तेजनाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. नाव काय? याची आपण नोंद घ्या. रुद्र. अथर्व. नीरज नाडर. याचा नंबर खालती घे. सागर वर्तमानपत्राचे महेश हे या ठिकाणी उपस्थित आहे. सो मंडळी आता बघताय ही अंडर 14ची फायनल रेस आहे. अंडर 14 फायनल रेस. विनंती करतो आपण खाली जा. अंडर आणि 14 फायनल लाईनवरती रेस. बघा.
नमस्कार मंडळी, आता बघताय तुम्ही अंडर 18 तसंच या ठिकाणी अंडर आपल्या 14 पाटीलला हे अंडर पहिल्यांदा जुलून 18 अंडर 18 ची रेस आहे. सेकंडे याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. मागील पायलट रेडी व्हा. त्यानंतर महिलांच्या गटाला सुरुवात होईल. फायनलला महिला लेडीज लेडीज सायकल टाळ्या स्वागत करा. टाळ्या स्वागत करा. नारकर हातवर करा. मंडळी, हे बघताय आता. ओके. मुलींची ऋतिका फायनल गायकवाड, आहे. मुलींची 2 फायनल नंबर. आहे. नीम शुल्का 3 नंबर. योगेश्वरी कदम 4 नंबर. योगेश्वरी कदम 4 नंबर आहे का? प्रिया दबालिया 5 नंबर. श्रावणी कृष्णन 6 नंबर. समीर 6 नंबर. तनुजा बागुल 7 नंबर. मिकाईल डिसोजा, मिकाईल मारियन डिसोजा 8 नंबर. ओके. चला 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 आता फास्ट 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 जाऊ दे फास्ट जाऊ दे फास्ट कमान कमान आता
नमस्कार मंडळी, आपण बघताय आता कस्टम पॉईंटची रेस बघतोय आपण. दिस इज वन ऑफ द बेस्ट रेस मानली जाते. तर त्यांचे सूत्रधार योगेश मानकन आणि हे रायडर बघताय तुम्ही पंकज मार्लेचा. हे सलग कंटिन्युअसली 2 रेस त्यांनी हॅट्रिक मारले. ही तिसरी हॅट्रिक आहे. सो त्यांच्यासाठी आमच्या सर्व प्रेक्षकांकडून शुभेच्छा. मंडळाच्या एज किती भाव मानकामे करतील. 64 मंडळी बघताय. 64 एज मध्ये पण त्यांची स्ट्रेंथ बघा आणि स्पिरिट बघा. ते सगळ्यांनाच मोटिवेट करतायत. हे जे सगळे रायडर आहेत त्यांना सगळ्यांना मोटिवेट करतात. आपल्या सगळ्यांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. हे बघताय. चला टर्न मारून घ्या. मागे राहिले. हां मीच देतो आवाज. जाऊ दे आता. जाऊ दे 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 फास्ट. फास्ट येतील आता. टर्न मारा. स्लो स्लो झाले. स्लो झाले. हा चला फास्ट 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 फास्ट. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. सो मंडळी आता बघता ही अंडर म्हणजे ओपनच आहे. ओपन कॅटेगरी आहे आणि गेअर सिस्टम आहे. नॉर्मल सिस्टम नाही, गिअर सिस्टम आहे. इम्पोर्टेड ऑल मेड सायकलची आहे ही. हां फायनल राऊंड आहे. ही फायनल राऊंड ओपन कॅटेगरी बरोबर. ओपन कॅटेगरी. सिद्धार्थ दवंडे याचा यावेळी हॅट्रिक आहे. अच्छा सिद्धांत दवंडे. सो मंडळी हा बघताय त्याची हॅट्रिक आहे. हे बघा ह्याची आता हॅट्रिक आहे. प्रभादेवीचे प्रसिद्ध रायडर सिद्धार्थ दवंडे यांची हॅट्रिक आहे. आता बघूया आता या वर्षीचा
होता तो त्यानेच हॅट्रिक मारलाय सिद्धार्थने. तो सिद्धार्थला आपण बघूया. फुल गर्दी आहे त्याच्या मागे. हा बघा थर्ड तिसऱ्यांदा अटेम्प्ट त्याने केलाय. हे बघा त्याला तिसऱ्यांदा. एक मिनिट मित्र, एक मिनिट. सिद्धार्थ आता आपण आताच थोड्या वेळापूर्वी भेटलो होतो सिद्धार्थने आणि त्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे तिसऱ्यांदा आणि थर्ड अटेम्प्ट त्यांनी त्याच्या नावावर मूर्त केलं आहे. सो सिद्धार्थ काय बोलू शकतो रेस बद्दल? खूप मस्त रेस ऑर्गनाईज केली, सगळं चांगलं केलं. आता अजून एक रेस खेळायला जायचं आहे. ओके, सो बेस्ट ऑफ लक फ्युचरसाठी. हे बघताय मंडळी किती गर्दी केलं त्याच्या मागे. पाटील 5 नंबर, संदीप पाटील 6 नंबर, सिंगल रेशो. गणेश गोतावडे मंडळी ही जी रेस बघताय विदाउट गेअरवाले सिंगल रेशो बोलतात, सिंगल रेशो बोलतात. 8 नंबर. सो हे बघताय आणि ही पण ओपन कॅटेगरी आहे. आमची पहिल्यापासून स्टार्ट झाली. अच्छा, सायकल मास्टर 2024 आता ही जुनी परंपराची जी कस्टम पॉईंटची रेस आहे ती ही आपण चालतो सिंगल रेशो. अधिकृत जे पायलट जे आहेत त्यांनीच या ठिकाणी पायलटिंग करायची आहे. चला चला चला. आता बघताय तुम्ही आता जो फायनलचा इव्हेंट होता थरारक असा इव्हेंट होता. सायकलिंग रेस एकदम भन्नाट झाली आणि त्या भन्नाट रेसचा विनर आहे. नाव सांगा तुझं? प्रांजल अजित पाटील. प्रांजल अंजित पाटील. आणि हे ओपन कॅटेगरीमध्ये होती 1 रेशिओ आणि जी कस्टम रेस फेमस आहे त्या सायकलिंगमध्ये फर्स्ट नंबर अव्वल नंबर काढणारा हा खेळाडू बघताय तुम्ही समोर आता अलिबागचा. एज 19 आणि हॅट्रिक होती यावर्षी ती केली. अच्छा हॅट्रिक होती ते हॅट्रिकचा रेकॉर्ड मोल्ड ब्रेक केला याने. सो बघताय तुम्ही प्रांजल राईट प्रांजल. सो फ्युचर करिअरसाठी तुझ्या आमच्याकडून सगळ्यांकडून इच्छा.
ही सायकल बघताय त्याची, म्हणजे 1:, नॉर्मल सायकल असते मंडळी. ही सायकल आहे ती एकदम नॉर्मल आहे. हे बघा. सो नमस्कार मंडळी, आता आपण समोर बघताय हिरो, आजचे हिरो जे ओपन कॅटेगरीचे हिरो बघताय तुम्ही. एक ते त्यांनाच अबाव 40मध्ये ओपन कॅटेगरीमध्ये, आणि त्याने एक लेफ्ट साईडला बघताय 1st नंबर, राईट साईडला बघताय 2nd नंबर. त्यांच्याकडूनच आपण जाणून घ्यावं त्यांची माहिती. सर तुमचं नाव सांगा ना. पंकज मार्लेशा बघताय, त्यांनी 1st रँक मारला आहे. आणि ही जी कस्टम पॉईंटची रेस आहे ती खूप मोठी रेस मानली जाते, मुंबईची सर्वात मोठी रेस मानली जाते. त्याच्यामध्ये त्यांनी अव्वल क्रमांक मिळवला आहे. आणि आपले दुसरे रायडर आहेत ते पण खूप भन्नाट आहेत, तर त्यांच्याकडून त्यांचं नाव विचारून घ्यावा. सर तुमचं नाव काय? माझं नाव अनुप पवार. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे. पंकजचं आज यावेळेस 3rd टाईम आहे, 3rd पोडियम, मीन्स 3rd इयर आहे विनिंगचं. ओ माय गुडनेस, ओ माय गुडनेस. सरांचा तुम्ही बघताय 3rd अटेम्प्ट मध्ये, म्हणजे ऑलरेडी त्यांनी 2 अटेम्प्ट विन केले होते. हा 3रा त्यांचा अटेम्प्ट होता, आणि 3रा अटेम्प्ट सुद्धा त्यांनी फायनल मारले आहे. बघा किती मेहनत आहे त्यांचे, खूप कष्ट त्यांनी केलेत. तसेच ह्या सरांनी सुद्धा कष्ट केले. त्यांनी 2nd प्लेसमध्ये फायनल रेस जिंकलेले आहे. आणि हे दोघं मित्र आहेत, त्याच्यामुळे ते अंडरस्टँडिंग खूप सारी आहे त्यांच्यामधून. सो त्यांच्या फ्युचर करिअरसाठी आपल्याकडून सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. सो मंडळी आता हे बघतायत, हे 3rd रायडर आहेत, यांनी 3rd प्लेस मिळवला आहे. सो तुमचं नाव सांगा साहेब. रमेश गोतावले. रमेश गौतम. सो क्या कैसे है ये कस्टम पॉइंट, कैसा आपको लगता है? कस्टम पॉइंट मस्त रेस होता है. मैं इधर कम से कम 7-8 बार विजेता हुआ हूँ. 2nd प्लेस. ओ माय गुडनेस. 2010 में 1st डिवीजन हुआ था, और इसके बाद 11 साल साइकिलिंग बंद कर दिया था. अभी फिर से चालू किया, इस बार 3rd हो गया. मंडळी बघताय तुम्ही, आता सरांनी 3rd प्लेस काढला आहे. कंटिन्युअसली 2nd प्लेसमध्ये येतात, पण ह्या टाईममध्ये थोडासा त्यांचा मिस आउट झाला आहे. पण काही नाही, नक्कीच थोडी मिस झाली, काही नाही. पण हार्ड लक, नेक्स्ट टाईम तुम्ही 1st प्लेसला याल. तसे आमच्या सर्व प्रेक्षकांकडून तुमचं अभिनंदन आणि कॉन्ग्रॅट्स. थँक्यू सर. आता आपण बघताय ज्यांनी फायनल मारले कस्टम पॉईंट रेसमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी अव्वल नंबर मिळवला आहे. तर तो बघताय, त्याचं आपण सगळी माहिती घेऊया त्याच्याकडून, कारण बॅकग्राऊंडला नॉईज आहे तर समजून घ्या. सो मित्रा तुझं नाव सांगा. प्रांजल अजित पाटील. प्रांजल अजित पाटील. तुला काय याच्या सायकलिंगमध्ये काय इंटरेस्ट आहे? लहानपणापासूनच आहे, तरी 2014 पासून कस्टम पॉईंटला खेळतो. अंडर 10 पासून तू कस्टम पॉईंट खेळतो? बाप रे बाप. सर तुला कशी मेहनत कशी करतोस तू? सकाळी आता तसं काय तर कॉलेजला सर्व सांभाळून करावं लागतं. अच्छा तू कॉलेजला आहे आता? आता BA चालू आहे. BA चालू आहे तुझं? सकाळी सकाळी लवकर जाऊन प्रॅक्टिस करावं लागते, मग येऊन कॉलेजला, मग परत संध्याकाळी लेट होते यार. सकाळी प्रॅक्टिस करतो. तू सकाळी प्रॅक्टिस करतो किती तास? 1 तास 1-2 तास प्रॅक्टिस करतोस? बापरे. आणि डेली सकाळचं न विसरता, आणि त्याच्यामुळे आता तुला ही सफलता मिळाली, बरोबर आहे? आणि मुंबईसाठी काय जास्त प्रॅक्टिस केलेली. अच्छा. पहिलंच वर्ष माझं ओपनमध्ये आहे. ओ माय गुडनेस. पहिल्याच वर्ष, आणि पहिल्या वर्षामध्ये मंडळी अव्वल नंबर मिळाला. ही कॅटेगरी कोणती होती? ओपन कॅटेगरीमध्ये 1:1. अच्छा, सिंगल स्पीड. ओके. आणि बघताय तुम्ही मंडळी, ही नॉर्मल सायकल आहे. नॉर्मल इन द सेन्स की 1:1 सायकल आहे. ह्याच्यात गेअर काही नाही. जो तुम्ही आपली जी मेहनत खूप लागते ह्याच्यामध्ये, हे इझी टास्क नाही आहे. म्हणून त्यांना मी विचारतोय, तुम्हाला वाटेल हे इझी आहे, नॉर्मल सायकल चालवतो, तसं नाही आहे. खूप फास्ट रेस झाली, मी त्याची शूटिंगसुद्धा काढले. सो हे बघताय तुम्ही. आणि मित्रा हे सांग मला, तू कुठून आला? मी अलिबागवरून आला. अलिबागवरून तू मुंबईमध्ये येतोस आणि जिंकून जातोस रेस. ठीक आहे. सो तू आता हे जे श्रेय आहे ते कोणाला देऊ शकतोस? आई वडिलांना किंवा तुझे कोच आहेत? कोण आहेत तुझे कोच? कोण आहेत? बघताय आता हे जे फायनलिस्ट झाले त्यांचे कोच बघताय. सर तुम्हाला एक काही क्वेश्चन होतं की आता एवढा तुमचा चांगला खेळाडू तुम्ही निर्माण केला आहे, तर ह्याच्या मागचा उद्देश काय आहे तुमचा, आणि ह्याच्या मागची जी मेहनत आहे ते तुम्हीच सांगू शकता? कसं आहे, आमच्या अलिबागमध्ये भरपूर सायकलिस्ट आहेत, पण रोड सायकलिस्ट आहेत सगळे, रोस्टर. तर त्याच्यासाठी आम्ही आता कसं नॅशनलसाठी वगैरे सिलेक्शन कसं होईल हे बघतो, आणि कुठे चांगल्या स्पोर्टमध्ये जर सिलेक्शन होऊन चांगल्या नोकऱ्या वगैरे मिळतील या उद्देशाने त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. म्हणजे चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात स्पोर्ट्स कोट्यामधून, बरोबर. आणि त्या उद्देशाने तुम्ही यांना ट्रेनिंग देत आहे. ते खूप महत्त्वाचा विषय मांडताय तुम्ही सर.
आणि तुम्ही आता ह्या जे यशाचं जे ह्या श्रेय आहे ते तुम्ही त्याला द्याल की त्यांच्या आईवडिलांना द्याल, म्हणजे कसं? आईवडिलांचा पण त्याला भरपूर सपोर्ट आहे, हां, त्याच्यामुळे त्यांनी चांगली सायकल चालवली. ओके, धन्यवाद. धन्यवाद मित्रा, तुझ्या फ्युचर करिअरसाठी आमच्याकडून शुभेच्छा. सो मंडळी बघताय सध्याची लीडर, कस्टम पॉईंटची लीडर, हिने फर्स्ट प्राईज मिळवला आहे महिलांमध्ये. आणि आपण बोलतो महिला मागे नाहीत, महिला अग्रेसरच आहेत. तर तुम्ही बघताय आता महिला, आणि त्यांच्याशी आपण थोडीशी मुलाखत घ्यावा, जास्त नाही, त्यांना खूप बिझी आहेत, कारण का त्यांना आता सेलिब्रेट करायचं आहे फर्स्ट प्लेस नक्कीच. आणि त्यांच्या साईडला त्यांच्या अर्धांगीन बोलतात ना जसं, तर तशाच त्याच्या आई आहेत. ते आई खूप सपोर्ट करतात त्यांना, आणि ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता ते रेसमध्ये येतात किंवा जे कोणते खेळाचे आता रेसमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे खूप, तर त्याच्यामध्ये त्यांचा जर सहभाग जास्त कुणाचा असेल तर त्यांच्या आईचा आहे. ठीक आहे मंडळी, बॅकग्राऊंडचा आवाज खूप येतो आहे तर समजून घ्या. सो आपण तिलाच विचारूया जास्त न बोलता. मॅडम सांगा, तुम्ही तुमचं नाव पहिलं सांगा. जुई गजानन नारकर. जुई गजानन नारकर. ओके, आवाज येत नाही कारण ते तुम्हाला माहिती आहे. सो पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय करता सध्या? सध्या माझं 12th स्टडीज चालू आहे आणि त्याच्यासोबत प्रॅक्टिस पण चालू आहे. म्हणजे तुम्ही 12th करताय? ओके, आणि तुम्हाला फ्युचरमध्ये करिअर सायकलिंगमध्ये करायचं आहे का? कळलं, ते समजलं जातं, रिझल्टवरून कळतंयच. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हा छंद जो आहे स्पोर्टचा, जी आपल्याला कोणतरी असतो की त्याचं बघून आपण फॉलो करतो, असं तुमचा हिरो कोण आहे? हो माय गुडनेस, तुमचे वडीलच तुमचे हिरो आहेत. ओके ओके, आणि त्यांचं ते सायकलिस्ट होते का? हो, ते सायकलिस्ट होते, त्यांना बघूनच आवडायला लागलं असं. ओ माय गुडनेस, तुम्ही तर त्यांचं नाव घसघशीत भरून काढताय, मोठं काढताय. ठीक आहे. आणि त्यांच्या आई बघताय, त्यासुद्धा त्यांच्यासोबत आहेत. सो आई, तुम्ही बोलू शकता काय त्यांच्या तुमच्या मुलीबद्दल 2 शब्द बोलू शकता? माझी मुलगी भरपूर मेहनती आहे, म्हणजे स्वतःहून खूप, म्हणजे असं प्रॅक्टिस म्हणा, एक्सरसाइज, जे सर्व ज्या सायकलच्या गोष्टी आहेत त्या अगदी आवडीने, अगदी म्हणजे पूर्वक लक्ष देऊन करते. त्याच्यामुळे मला पण तिच्याबद्दल खूप असं प्राऊड फील होतं. मग मी सुद्धा तिच्यासाठी भरपूर काही असं, म्हणजे तिला जे आवडेल ते खाणं, तिचं काही म्हणजे तिला लागेल ते वगैरे सर्व आणून देते. म्हणजे माझा तो प्रयत्न असतो तिचा, की तिच्यासाठी जे काही लागेल ते द्यावं तिला सायकलिंगसाठी. ओके, धन्यवाद. खूप महत्त्वाचं सांगताय तुम्ही मॅडम. सो तुला आता काय पुढे काय करायचं आहे? म्हणजे करिअर तर मला कळलं, आता तुला इंटरेस्ट सायकलिंगमध्ये, तर पूर्ण तुझा करिअर सायकलिंगमध्येच करायचं आहे. वा वा वा. मंडळी बघताय, आपण बोलतोय महिला मागे आहेत, महिला खूप पुढे आहेत आणि तशाच पुढे गेल्या पाहिजेत. एक क्वेश्चन होता, तू मेहनत कशी करते? म्हणजे याच्यात ऑब्विसली हे फर्स्ट प्लेस घेणं इझी टास्क नाही आहे. ठीक आहे, इझी टास्क नाही एवढं. तर तुझी मेहनतीबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांग किंवा आमचे व्ह्यूवर आहेत त्यांना सांग, आणि त्याच्यामुळे तुझ्यामुळे दुसरे पण जे आपले युवक आहेत, युवके आहेत, ते सुद्धा मोटिवेट होतील तुझ्या जे मेहनत करतेस. हे इझी टास्क नाही आहे. आपण जे शॉर्ट व्हिडिओ बघतो आणि लवकर करतो असं काहीच नाही. पेशन्स लागतात खूप सारे, त्याच्यानंतर कष्ट केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. ते तुम्ही ज्या व्ह्यूवरसाठी जे युवक आहेत तुझ्या वयाचे, त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करशील? रोज प्रॅक्टिस करायची आणि कधी पण हार नाही मानायची. खूप महत्त्वाचा त्यांनी पॉईंट मांडलाय, कधी हार नाही मानायची. एकदा जरी पहिल्यांदा तुम्ही हार मारला चालेल, पण पुन्हा पुन्हा ट्राय करत राहायचा. हा खूप महत्त्वाचा संदेश आहे मंडळी. सो ती खूप डेलीची प्रॅक्टिस करते, डेली सकाळी लवकर उठून, अर्ली मॉर्निंगला उठून प्रॅक्टिस करत राहते. आणि तिला आपण शुभेच्छा देऊयात पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढच्या करिअरसाठी. थँक्यू सो मच, आणि अशीच मेहनत करत जा. सो धन्यवाद आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुमचं आई, तुमचं थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक.